नागपुर से आने वाली मडगांव को जाने वाली एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 3 पर आ रही है। हॅलो 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 वेलकम वेलकम. तुम्हाला वेलकम. माणसं कुठे गेली? हा तिकडे आहेत का? अरे माणसं कुठे आहेत? आम्हाला पाणी पाजा. आम्ही उन्हातून आलोय. हॅलो मग कसं वाटतंय? खूप लेट झाल्यावरती. लेट झालं आहे. सकाळी येणारी ट्रेन आता आले. वाजले तर 4:30. काय नाही. काय तुझं चॅनलचं नाव वगैरे असलं तर चांगलं लगेच. नाही त्याचं चॅनल नाही. सस्पेन्शन दाखवतो मी. ट्रेनचं सस्पेन्शन फुल एकदम डिटेल. हे भाई ट्रेनचे सस्पेन्शन आहेत. एकदम कडक मजबूत. एकदम तुटणार नाही. एकदम फुल एवढ्या मोठ्या मोठ्या स्प्रिंग आहेत. मजबूत सस्पेन्शन आले बघ. हे चल बाबू सुटेल. चुप बैठ नाही का. नमस्कार मित्रांनो, मी आता पोहोचलोय. आता गाडी चालू करू दे. पुढे बोललो खेडला पोहोचलोय. भरपूर टायमानंतर. एका दिवसानंतर. एक दिवस लागला आम्हाला खेडला पोहोचण्यासाठी. काय करू? खेड स्टेशन इज हियर. हमारे को ले लो ब्लॉक में. लो ना. अच्छा दिख रहा है तो ब्लॉग में लेते हैं सबको. और कौन सी लैंग्वेज आती है उसमें भी बोलो. हाँ मैं जा रहा हूँ अभी गोवा जा रहा हूँ. अभी गोवा जा रही है. इंटरव्यू दे दो. आप बाहर जा रहे हो? हम लोग गोवा ही जा रहे हैं. गोवा ही जा रहे हो? कहाँ से आए हो? नागपुर से. ये कैंसिल हुई थी ना ट्रेन. फिर कैसे? 5 घंटा लेट. अच्छा. मैं रोहा से. रोहा मतलब हाँ हाँ यही से चढ़ा हूँ. नहीं मेरी टिकट बुक थी कल्याण से. अरे यहाँ से ठीक है ना. लेट थी तो उधर जाके क्या करूँ. ये 50,000 का है. ऐसा है कि नहीं. क्वालिटी है. 50,000 दिया है. सुबह से यूज़ कर रहा. चार्जिंग नहीं ख़त्म हुई अभी तक. अभी भी बहुत है. वीडियो चालू है क्या? वीडियो चालू है. कुछ बोलना है क्या? मोबाइल में कैसे लेंगे इसको? हाँ मोबाइल में ऐसे होता है. अपना वो ऐप रहता है इसका, उससे आती है. आता मित्रांना आपल्या हॉटेल बुक करायचं आहे. त्यांनी केलेलं नाही. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. मदत करतोय आम्ही. एक नंबर काम केलं. तर आता आम्ही इडली खातोय. या खायला या इडली खायला या. नमस्कार मित्रांनो, कुठं पोहोचलोय? तर संगमेश्वरला पोहोचलोय. एक नंबर स्टेशन आहे. कडा इथून रत्नागिरी इथून गणपतीपुळेला जाण्यासाठी बेस्ट रूट आहे. शॉर्टकट. तर संगमेश्वरला पोहोचलोय आता. तर बघूया इथे चहा भेटते का आपल्याला. चप्पल घातली असते. थांबा इथेच. संगमेश्वरला पोहोचला आता. बघूया आपल्याला चहा भेटते का इथे. भरपूर काय खायला.
चाय 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 चाय. दादा 2 चहा दे ना. चहा आहे पण ऑनलाईन चालत नाही आहे. तर आता वाजलेत 8:30. 8 वाजून 35 मिनटं. अजून आम्हाला गोव्याला पोचण्यासाठी मिनिमम तरी किती असतील 1-2 वाजतील. नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे आम्हाला काही चहा भेटला नाही. ट्रेनमध्ये भरपूर लोक आहेत. मडगावला खूप जण परत चालले आहेत. मडगावला लोक चालले त्यांनी गोवा बघितलेला गोव्याच्या पुढं काहीतरी बघू. मग आपण पण आता गोवा झाला तर आपण केरला बघू. हां इथूनच पुढे निघू. आम्ही फक्त वेट करतोय. आमच्या मॅडमचा पगार नाही झाला अजून म्हणून आम्ही थांबलोय. नाही तर आम्ही गेलो असतो. आम्ही पाल तिकडे काय येतो काय शेवटला काय येतो कन्याकुमारी नाही. आणि तो असा स्ट्रेट रोड आहे तिकडून असं गोल रिटर्न मारून येतो तो बघा तिकडे गेलो असतो आम्ही. याचा काल संध्याकाळपर्यंत भरोसा नव्हता. ते आता डायरेक्ट रूमवर पोहोचल्यानंतर मध्येच काय तुम्हाला चांगला एकदम झकास काय दिसलं तर तुम्हाला दाखवणार मी. काय सोडणार नाही मी एकदम कसर. तर काय कमल निवासला पोहोचलोय आता आम्ही सगळेजण. तर तो 5 मिनटातच आम्ही आता चेक इन करू आणि मग झाले म्हणजे 2 वाजता पोचायला पाहिजे होतं. तर आपल्याला झालेत 2च वाजलेत. बरोबर टायमिंगमध्ये पोचलो. फक्त रात्रीचे 2 वाजलेत. आपण दुपारी 2 वाजता पोचणार होतो. ठीक आहे. इस गाड़ी वाली अंकल ने हमको छोड़ा है. जल्दी. थँक्यू. काय हुआ कुठे पोचलो आहे का इथून येतो. तर काय आता पोचलोय आम्ही कमल सगळ्या वाट लावणार आहे. नाही कमल निवासला पोचलोय. 4.3 मध्ये अर्धे पण केले अर्धे. नाही 2 शब्द बोलू दे मला. 2 शब्द. कमल निवासला पोचलोय. चेक इन उद्या करणार आहे. आज आम्हाला असंच फ्रीमध्ये ठेवणार आहेत. आय थिंक हम पे ऐसी दया लोग करते रहते. आणि इथे सध्या एक कुत्रा सुद्धा आहे. एक भाई डॉगेश भाई है. उसकी डर लगता है इसलिए हम इधर बाहर रुके. ओके चलो चला जाऊया. या आतमध्ये तिकडे नाही झोप उडाली आमची. खूप लेट झाली ट्रेन. दुपारी येणार होती 2 घंटे आत्ता आली. अशी कशी काय माहिती. असं चालतं. ब्रेकडाऊन नाही कॅन्सलच झाली. नागपूरवरून आली ना ती ट्रेन. नागपूरवरून होते. कॅन्सल झाली आमची ट्रेन. वाटत नवीन ट्रेन. सॉरी तुमची झोप झाली. सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. रूम सुद्धा मिळाली आहे आम्हाला. 2nd फ्लोअर 215. लॅट्रिन 212 213 215 215 वरती आहे. बघूया 215 215 आहे कुठं. ओके तो ये है रूम. चाबी कुठं काय. चाबी मिल गई अभी. ये टेण्या नो लाईट. अच्छा हा ते हे काढायला झालं. आ गईली लाईट आले. यो सिस्टम भारी आहे. क्या अच्छा है.
3 hours later. कांदोली फोर्ट अगवाडा डॉल्फिन चारो पोट आहे का? हां चारो पोट नाही चापोरा फोर्ट चापोरा फोर्ट. चापोरा फोर्ट हां आहे का? आणि अगवाडा फोर्ट 2 फोर्ट 4 बीच 1 डॉल्फिन पॉईंट हे नॉर्थ पॅकेज असतं आणि साऊथचा पॅकेज असतं ओल्ड गोवा मंगेशी टेम्पल बालाजी टेम्पल दोनापावल पणजी सिटी आणि एक फाउंटन हाऊस आणि क्रूज हे साऊथचं पॅकेज असतं. त्याचे किती आहे? त्याचे किती आहे? 3000 आणि याचे ह्याचे 2500. 2,500. त्याच्यामध्ये काही गाडी आलेली आहे आता. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण चाललोय सिक्वेरियम पोर्टला. पोर्ट आहे की बीच? बीच सिक्वेरियम बीचला. म्हणून बोलतो पहिला. ना बोल करते ना, सिक्वेरियम बीचला चाललोय. तर बघूया आपण कसं आहे सिक्वेरियम बीच. नंतर मग तिथून आपण पुढच्या पॉईंट कव्हर करणार आहोत. सगळं तुम्हाला बघायला भेटेल. फक्त ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. पुढच्या वर्षी येईल बघ. तर आता सिक्वेरियम पोर्ट झालं आहे. आता आम्ही जाणार आहे, पुढे जाणार आहे माहिती नाही, पण सिक्वेरियम पोर्ट झालं आहे. आता नेक्स्ट डेस्टिनेशनला चाललो आहे. लिंबू पाणी प्यायला थांबलं आहे. लिंबू पाणी पिऊन झाल्यावर नेक्स्ट डेस्टिनेशनला जाऊ. कायरा रोड. लिंबू पाणीचा हॉटेल आहे मामाचा. काका फुल पॅन्ट नाही घातलं, पण बस जर इथं गरमी होते ना भरपूर म्हणून. इथे बस. मी पकडतो तू चाल पटापट. जर इथं तुम्ही आलात तर नक्की विजिट करा काकांच्या शॉपला. मस्त एकदम कडक सोडा देतो. The next day. तर आता डोनापोल जेट्टी कव्हर झालेले पूर्ण. आता नेक्स्ट पॉईंटकडे आपण जाणार आहोत. आपल्या ट्रिपमधल्या नेक्स्ट पॉईंटला आलो आहे आपण, मिरामार बीच.
बघूया कसं आहे मिरामार बीच. आता मिरामार बीच फिरून झालेला आहे आणि ऊन खूप होतं त्यामुळे काय जास्त तिथे थांबलो नाही. थोडे बघितलं बीच कसं आहे आणि आता जाणार आहोत थोडं नाश्ता वगैरे करणार आहे. मग बघा राहिलेले 2 पॉईंट आहेत ते कव्हर करणार आहेत आपण. ते झाल्यानंतर मग आपण जाणार आहोत आपल्या हॉटेल. तर आपली गाडी आलेली आहे आणि आता आपण जाणार आहोत. चलो. गणेश शेठ कधी पण 2 पावलं मागे घ्या. झेप घेण्यासाठी नाही तर झोप घेण्यासाठी बाबू. बिकॉज झोप घेतल्यावरती माणसाचा माइंड फ्रेश होतो अँड ही विल बी डू एनिथिंग इन द लाईफ बाबू.